सोयाबीन भावांतर योजना म्हणजेच काय? भावांतर म्हणजेच भाव फरक. जसे की केंद्र सरकारने सोयाबीनला या वर्षी MSP मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत 5,386 इतकी ठरवून दिलेली आहे. परंतु सध्या मार्केटला 4,000 रुपये इतकीच सोयाबीन विकते आहे किंवा 3500 इतकी सोयाबीन विकते आहे. सरासरी 4,000 रुपये मार्केटला मिळणारा भाव आणि सरकारनं दिलेली MSP 5,386 म्हणजे सरकारची MSP वजा मार्केटला मिळणारा भाव, जे उत्तर येतं त्याला म्हणतात भाव फरक. म्हणजे 5,386 वजा मार्केटला मिळणारा 4,000 भाव इज इक्वल टू येतात 1,386 रुपये. मग या 1,386 ला म्हणतात भावांतर, या 1,386 ला म्हणतात भाव फरक. आणि हा भाव फरक सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण नाफेड खरेदी केंद्र हे अजूनही बंद आहेत, 2 महिने सुरू होणार नाहीत. आणि भाजप सरकार सध्या त्यांच्या भाषेत जो सीमांत शेतकरी ना तो सोयाबीन विकून मोकळा झालाय, देशोधडीला लागलाय, त्याला जर वाचवायचं असेल तर भावांतर योजनाच वाचू शकते. आणि म्हणून MSP ला 20% अनुदान असं तुमचं आश्वासन एकदा आठवा आणि त्याप्रमाणे गोष्टी करा.